खूप भीती वाटतेय, धडधड होतीये, एन्झायटी फील होतीये, एन्झायटी पॅनिक अटॅक्स येतात, अशा लोकांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे। नमस्कार, मी आहे आदिती पाटील। मी आहे हिप्नोथेरपिस्ट, CBT, NLP, REBT प्रॅक्टिशनर, टॅरो कार्ड रीडर आणि हीलर। तर आता मी तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगते की एन्झायटी इज इक्वल टू ॲसिडिटी। तुम्हाला एन्झायटीचा प्रॉब्लेम आहे, भीती वाटते, तुमचा श्वासाचा रिदम हा बदललेला आहे, तुम्ही जे ब्रीदिंग करतात ना तो रिदम बदललेला आहे, डिस्टर्ब झालेला आहे, इरेग्युलर हार्टबीट आहे, हे सगळे सिम्पटम्स होणार आहेत। तर याच्यासाठी बेसिक काय गोष्ट आहे, देवाने तुम्हाला तुमची जी बॉडीची सिस्टीम दिलेली आहे ती रिस्टोर होण्यासाठी रात्री 10 ते 4 ही जी वेळ आहे यामध्ये झोपलं पाहिजे कंपल्सरी। मग आम्ही कूल आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही 2 वाजता रात्री झोपतो, हे चुकीची लाईफस्टाईल आहे। तुम्ही 10 ते 4च्या मध्ये झोपलंच पाहिजे, त्यावेळेस तुमची बॉडी रिस्टोर होत असते। जर तुमचा लिव्हर रिस्टोर होतोय, डिटॉक्सिफाय होतोय, तुमच्या बॉडीचे सगळे पार्ट्स रिस्टोर होत असतात, रात्री डिटॉक्सिफाय होत असतात, ते जर त्या वेळी डिटॉक्सिफाय झाले नाही तर त्याच्यावर बर्डन येतं पुढे जाऊन आणि मग हळूहळू फॅटी लिव्हर किंवा वेगवेगळे आजार तुम्हाला होऊ शकतात। आणि मग ते आजार हळूहळू मग एन्झायटी, ॲसिडिटी, मग तुम्हाला गॉल ब्लॅडर, तुमच्या पोटामध्ये जे काही अवयव आहेत ना त्याच्यामध्ये तुमची ॲसिडिटी वाढतीये, एन्झायटी वाढते, तुम्हाला घाबरल्यासारखं होतंय। तर तुमच्या बॉडीमध्ये जी बायोकेमिस्ट्री आहे ना ती सायकल पूर्ण डिस्टर्ब होतीये, जस्ट बिकॉज तुमची स्लीपिंग सायकल डिस्टर्ब आहे। पहिलं रिझन हे आहे की तुमची स्लीपिंग सायकल डिस्टर्ब्ड आहे, म्हणून तुम्हाला एन्झायटी, ॲसिडिटी आणि हे सगळे त्रास आहेत। दुसरं रिझन हे आहे की तुम्ही खूप जास्त जंक फूड खातात आहे, असे पदार्थ खातात आहे, आम्ल पदार्थ खातात आहे ज्याच्याने तुमची ॲसिडिटी वाढते, खूप जास्त लोणची खातात आहे, खूप जास्त आंबट झालेलं ताक, दही खाल्ल्याने तुमच्या पोटाची ॲसिडिटी वाढणार आहे। आणि ॲसिडिटी वाढलं की ॲसिडिटी इज इक्वल टू एन्झायटी, ती एक सायकलच आहे की ॲसिडिटी इक्वल टू एन्झायटी, एन्झायटी इक्वल टू ॲसिडिटी, आणि मग ओव्हर थिंकिंग, ओव्हर ॲनालिसिस, म्हणजे एव्हरीथिंग इज कनेक्टेड इन युअर बॉडी। तुमच्या बॉडीची बायोकेमिस्ट्री, तुमच्या बॉडीमध्ये जे इमोशन्स आहे, तुमची जी स्टेट आहे, हे सगळं कनेक्टेड आहे। तुम्ही जेव्हा रिलॅक्स स्टेटमध्ये असता तेव्हा तुमची वेगस नर्व काम करत असते, वेगस नर्वचा रिलॅक्सेशन रिस्पॉन्स। जेव्हा तुम्ही स्लो ब्रीदिंग प्रॅक्टिस करतात, कॉन्शियसली डिसाईड करतात की आता मी स्लो ब्रीदिंग करेन, स्लो ब्रीदिंग केल्यावर वेगस नर्व रिस्पॉन्स वाढतो आणि त्याच्याने काय होतं की तुमचं जे स्ट्रेस हॉर्मोन आहे, कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हॉर्मोन, ते हळूहळू कमी होतं, रिलॅक्सेशन रिस्पॉन्स जेव्हा होतो। जेव्हा स्ट्रेस रिस्पॉन्स म्हणजे भीती वाटते, घाबरायला होतं आणि आता मी काय करू असं होतं, तेव्हा कॉर्टिसॉल हॉर्मोनची जी प्रमाण आहे ना ते बॉडीमध्ये वाढलेलं असतं। कॉर्टिसॉल वाढलं की तुम्हाला डिसीजेस होणार, तुमची इम्युनिटी कमी होणार। तर अशा प्रकारे तुमचं आरोग्य हे तुमच्याच हातात आहे। मानसिक, भावनिक, शारीरिक तिन्ही प्रकारचं आरोग्य हे एकमेकांशी कनेक्टेड आहे, म्हणून झोप खूप इम्पॉर्टंट आहे। तर ती वेळात झोप तुम्ही घ्याल तर तुमचे सगळे बायोकेमिस्ट्री ऑफ बॉडी बॅलन्स होईल। तुम्ही व्यवस्थित झोप घेतली, मेडिटेशन केलं, स्लो ब्रीदिंग प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला हीलरकडे किंवा कुणाकडे जायची गरज पडणार नाही, तुमच्या ब्रेनचे बायोकेमिकल्स बॅलन्स होतील। जर ते बॅलन्स नसले तर मग तुम्हाला स्किझोफ्रेनिया वगैरेचे अटॅक येऊ शकतात, पॅनिक अटॅक्स, तुम्हाला भास व्हायला लागतील। तुम्ही जसं लो फील करत जाल, एन्झायटी, ॲसिडिटी नंतर तुम्हाला डिप्रेशन किंवा जर लो फीलिंग असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात। तर यासाठी तुम्हीच स्वतःचा आहार, एक पौष्टिक चांगला आहार, कच्चा आहार, जास्त फळं त्याच्यामध्ये इन्क्लूड करा, जास्त पालेभाज्या त्यामध्ये इन्क्लूड करा, फायब्रस फूड त्यामध्ये इन्क्लूड करा, जंक फूड थोडं कमी करा आणि झोप व्यवस्थित घ्या। हे जर तुम्ही कराल तर तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही, एन्झायटी होणार नाही किंवा कुठलेही हॉर्मोनल डिसऑर्डर्स जे असतील ते तुम्हाला होणार नाही। स्लो ब्रीदिंग प्रॅक्टिस करा, स्लो ब्रीदिंग मधून जो प्राणा तुम्हाला मिळतो, जो ऑक्सिजन तुम्हाला मिळतो तो तुमच्या सगळ्या ट्रिलियन सेल्सपर्यंत पोचेल, तर तुमची बॉडी स्वतःहून हील होईल, डिटॉक्सिफाय होईल आणि तुम्हाला कुठल्याही हीलरकडे, डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, माझ्या यूट्यूब चॅनलला बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अजून क्वेरीज, सजेशन्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा।
धन्यवाद.